मी डॉक्टर सागर डॉक्टर नाशिक महाराष्ट्र असे टॉपिक की झेप्टोप्लास्टी सर्जरीची आपल्याला खरोखरच गरज आहे का. सर्वात पहिली गोष्ट, नुसता व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल तुम्हाला समजेल. हे फार गरजेचं आहे, कारण मी नेहमी आपल्याला सांगत असतो की तुमच्या क्लिनिकमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांना एवढा वेळ नसतो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला. तर तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे पेशंट असतात त्यांना कायमस्वरूपी नाक गच्च असते किंवा मग शिंका पाणी असतात. जर असं काही प्रॉब्लेम असेल त्यांना तर ते औषध बरं होऊन जातो आणि नंतर पुन्हा होतो. 1.5 महिने नंतर का 3 महिने येतो, पण हा असं येत राहतो. हा प्रॉब्लेम हा त्यांना सारखा पुन्हा येत असतो आणि औषध त्यांनी तात्पुरती फरक पडतो. मग सर्वात पहिले काय करावं, ENT स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवावं. दुर्बीणची तपासणी करतील, CT स्कॅन करतील आणि मग तुम्हाला सांगतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता नुसता हा व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे. आजकाल आपण व्हिडिओ बघायचं ट्रेंड असतो, पण पूर्ण आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. तर कोणत्या लोकांनी हे करावं, कोणत्या लोकांनी हे न करावं, कोणत्या वयात हे केलं पाहिजे, कोणत्या वयात हे नाही केलं पाहिजे, आणि वय जर कमी असेल कोणत्या इंडिकेशन्समध्ये आपण थांबू शकतो, कोणत्या कंडिशनमध्ये आपण बिलकुल नाही थांबू शकत, याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, याची टेक्निक काय आहे, ही खरं गरजेची टेक्निक आहे का. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, पूर्ण आर्टिकल वाचा. आपल्यापैकी कुठल्याही पेशंटला काही त्रास असेल असा, नाकात हाड तिरपं आहे किंवा सायनस प्रॉब्लेम आहेत, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ॲड्रेस दिला आहे आणि अपॉइंटमेंट टायमिंग दिलेली आहे. फोन करून तुम्ही येऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. निश्चितच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आम्ही मदत करू शकतो.